ध्वनीचे प्रसारण अभ्यासणे. त्याच्यामध्ये साहित्य आहे, दोन दोन ग्लास घ्यायचे, दोरी घ्यायची, हे आहे. त्याच्यात तुम्हाला मी कृती सांगतो. 2 ग्लास घ्यायचे आणि त्या ग्लासामध्ये खाली 2 छिद्र पाडायचे. छिद्र पाडल्यानंतर त्याच्यामध्ये दोरी टाकायची आणि दोरी ही शेवटी घट्ट बांधायची आणि त्यानंतर 2 विद्यार्थी पुढे येतील आणि ते लांब उभे राहतील आणि ते एक विद्यार्थी एका ग्लासामध्ये बोलेल आणि दुसरा विद्यार्थी दुसऱ्या ग्लासामध्ये ऐकेल. हे आहे आपली आज कृती. तर 2 विद्यार्थी पुढे येतील. इथं का आता तुम्ही बोला आणि काय आता दोन्ही सेट करा, म्हणजे एकदम सेट करा आणि आता बोला. आता तुम्ही बोला. अरे वा, खूप छान केलं तुम्ही. अजून दोघं पण तरी घ्या. आता एक जण कोणी तुमच्यात बोला आणि काय केलं. आता तुम्ही बोला नाही. इथे का आता दोन्ही शेअर करा आणि तुम्ही बोला. आता बोला. खूप छान तुम्ही केलं. तर मुलांना हा प्रयोग करताना तुम्ही प्रत्यक्ष केलेला आहे, तर तुम्ही मला निरीक्षण सांगा बरं, तुम्हाला काय जाणवलं सांगा. जेव्हा एकदम आपण कानाला लावतो आणि एक समोर बोलतो तेव्हा जी दोरी आहे ती सरळ असेल तरच त्याचा आवाज ऐकू येतो. आणि जेव्हा ती दोरी म्हणजे एका सरळ रेषेमध्ये नसेल, कर्वमध्ये आली असेल तेव्हा त्याचा आवाज येतो. अरे वा, खूप छान. तरी अजून बनकर तुमचे काय निरीक्षण. सजी जेव्हा आपण दोरी ढिली सोडतो तेव्हा आपल्याला आवाज येत नाही, आणि ज्यावेळेस एक स्ट्रेट लाईनमध्ये जेव्हा आपण दोरी धरतो त्यावेळेस आपल्याला स्पष्टपणे आवाज. अरे वा, खूप छान केलेलं आहे. बघा, एकदम निरीक्षण केलेलं आहे. दोरी ताणलेली असताना आवाज दुसऱ्या ग्लासामध्ये स्पष्ट येत होता आणि आपण दोरी जेव्हा सेल केली तेव्हा आपल्याला आवाज येत नव्हता, म्हणजे स्पष्ट येत नव्हता. आता मला निष्कर्ष सांगतो का तुम्ही. निष्कर्ष कोणाला माहिती का. दोरी हे ध्वनीचं माध्यम आहे. अरे वा, खूप छान उत्तर दिलेलं आहे. निष्कर्ष आहे, ध्वनी कंपनाच्या रूपात प्रवास करतो. स्थायी ध्वनी माध्यमातून ध्वनीच्या प्रवासापेक्षा जलद आणि स्पष्ट होतो. हे आज आपण या प्रोग्राममधून शिकलेलो आहोत. मुलांना तुम्हाला समजलं का.